नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन आपले स्वागत। गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पुण्यातल्या घटनांचं समालोचन करणारं निष्पक्ष निर्भीड असं बातमीपत्र म्हणजे पुणे वृत्तदर्शन। पुण्यातील ज्येष्ठ नामवंत विधितज्ञ ॲडव्होकेट एस.के. जैन यांचा 75वा वाढदिवस नुकताच साजरा झाला। त्याकरता त्यांचा गौरवही करण्यात आला आणि त्याला साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री वंजारवाड आदी मान्यवर उपस्थित होते। विधितज्ञ एस.के. जैन हे गेल्या 50 वर्षापासून वकिली व्यवसाय करतात आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील ते काम पाहतात। कुशल संघटक, पुण्याच्या वैभवाचं प्रतीक। तेव्हा आपण जाऊयात एस.के. जैन यांच्या सत्कार सोहळ्याला। आज जैन सरांचा सन्मान होतोय। ते आपल्या राज्याचे माननीय श्रीपती शास्त्रीजी असतील, दामोदर दाते असतील, डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे सर असतील, यांच्याशी असलेल्या नात्यातून सरांच्या सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड तो अधिक विकसित होत गेला आणि ते आज आपण पाहतो की इतक्या वर्षानंतर सुद्धा किती क्षेत्रात कशा पद्धतीने काम आज सर करतायत। त्यामुळे समाजातील कोणताही घटक, संस्था, व्यक्ती हा आपला विरोधक नाही। म्हणून सर्वजण आपण आला तिथं। पंकजा आता आल्याबरोबर म्हणाल्या होत्या की मैं बिन बोले मेहमान हूं लेकिन ये मेरे घर का है। म्हटलं पंकजा ताई तुमचं खूप अभिनंदन। चंद्रकांत दादांनी काही गोष्टी ते एकदम उघड बोलून टाकतात। खरं म्हणजे असं बोलण्यासारखं नाही कारण एक 2 मिनिटं आणखी घेतो। आमचे मित्र चंद्रकांत छाजेड पुण्याचे महापौर होते। त्यांनी कुठेतरी बोलताना जैन साहेबांच्या हिशोबाने मी महापौर झालो। अरे म्हटलं तुम्ही काँग्रेसचे आहात, माझा काही संबंध नाही। मी कुठेही कॉर्पोरेशन मध्ये मित्र कॉर्पोरेटर नव्हतं, काहीच काय कारण नाही। परंतु एक असं गोष्ट आहे की मी एक नशीबवान आहे की काम कोण करतात हे मला माहित नाही, पण क्रेडिट मला मिळते। आमच्या शिक्षण प्रसारक मंडळी जरी म्हटलं तरी हे सर्वजण, सर्व माझे सहकारी, खडकी शिक्षण संस्थेत म्हटलं तर सर्व सहकारी असं सर्वजण काम करतात, पण म्हणतात की एस.के. जैन होते म्हणून हे झालं, एस.के. जैन होते म्हणून झालं नाही। मी चंद्रकांत दादा आणि राजेश पांडे यांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी मला एस.के. जैन सरांचा सत्कार करायचा आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण दिलं आणि ते पण हे मान्य करतील की मी एकही क्षणाचा विलंब न लावता सांगितलं की जैन सरांचा सत्कार होतोय, मी निश्चितपणे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन। आणि आज आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार या ठिकाणी केला आणि जसं त्यांनी देखील सांगितलं की या व्यक्ती म्हणून त्यांचा सत्कार नाही तर त्यांनी केलेल्या कार्याचा, समाजाच्या प्रती समर्पण भावनेनं इतके वर्ष सातत्याने ते जे कार्य करत राहिले त्या कार्याचा हा सन्मान या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केला आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं सर मी या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करतो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील दीनानाथ रुग्णालय यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, लता भिसे। 2 अपत्यांना त्यांनी जन्म दिला आणि त्यांचा मृत्यू वैद्यकीय सेवेमध्ये उशिरा, विलंबानं सेवा मिळाली तीही दुसऱ्या रुग्णालयात, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा यांनी या घटनेची
सविस्तर चौकशी केली आणि पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये त्याचा अहवालही सादर केला. जाणून घेऊयात रुपाली चाकण. केला 15 मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आणि त्यांनी 15 तारखेला भेटल्यानंतर 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती. तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहित होती. पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. त्याचा मी निषेध करते. याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले. या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी या स्वतःला वाचवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे. याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतं म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला. झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं. संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी. त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली. या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती. पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत. 3 लाख रुपये तुम्ही घ्या. इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू. यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले. मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल नाही घेत. 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये. 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. रामनवमी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील तुळशीबागेमध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने आदी मान्यवर त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. दुपारी 12 वाजता रामजन्म झाला आणि त्या ठिकाणी पाळणा हलू लागला. प्राप्तीच होणार आणि ती कधी होणार? साधारण अष्टमी नवमीला होईल. पण नाही, नवमीच रघुवीर समर्थ. सूर्यवंशी येणार रघुनाथ, सूर्यवंशी येणार रघुनाथ, पाहण्यासी पातला. वारजे येथील एका फर्निचर गोडाऊनला आग लागली. त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे बंब दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला.